केंद्र सरकारनं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसह देशातल्या सार्वजनिक परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर भागधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. सर्वसमावेशक सुधारणांची शिफारस करण्यासाठी सरकारनं नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली आहे. हा कार्यगट संस्थात्मक प्रणाली आणि प्रक्रिया बळकट करणं, परीक्षांची विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवणं, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सुलभता या उद्देशानं विविध उपायांचा अभ्यास करत आहे. या उच्चस्तरीय कार्यगटानं परीक्षांचे आयोजन, विषय, तज्ज्ञ, तंत्रज्ञान व्यावसायिक, उद्योग संघटना, स्वयंसेवी गट आदी भागधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. सूचना पाठवण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर आहे. दरम्यान NTA सहसंचालक म्हणून केंद्रीय महसूल अधिकारी अमित समदरिया यांची निवड करण्यात आली आहे. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणांतच.